मुक्ताईनगर 11 त्यांच्या विरोधामध्ये टीचर्स क्रिकेट क्लब पाचोरा या दोन संघामध्ये हा सामना. नावे सर सय्यद जुनेद सर या सलामी जोडीने मैदानाच्या आतमध्ये आता त्यांची जागा घेतली आहे. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, प्रॉपर आहे आणि ओव्हर द बॉलर हेड हा सिक्सर पाहायला मिळतोय. सहा धावा ज्या बॅटर वरती नजरा असतात त्याच बॅटरने बघा स्लॉट मधला चेंडू मैदानाच्या बाहेर प्लॉट केला. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. आणखी एक वेळ आडव्या बॅटने बॉल हवेत आहे आणि बॉल मात्र अडवल्या जाणार नाहीये. हाई बॉल जातोय डीप मिड विकेट बॉलरच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. थँक्यू. 4 धावा, धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते आहे. समाधान पाटील पहिले 2 चेंडू जर बघितले तर पहिल्या बॉलवरती डॉट निर्धाव चेंडू टाकला, त्यानंतर मात्र प्रहार पाहायला मिळालाय. टॉप एज बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. विकेटचा पतन, नावे सरचा खेळ या ठिकाणी समाप्त. पहिल्या बॉलवरती वार आता केला गेला. या 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर 3 खेळाडू ठेवण्याची अनुमती तुम्हाला आहे. सर ते बाउंड्री रोपवरती आपण त्या ठिकाणी बसला, थोडस पाठी मागे 40 गाववाले सर. यावेळेला विकेटचं पतन नाही, फेकी मात्र नक्कीच थोडेसे दूरवर निघून गेले होते यावेळेला सय्यद जुनेद, त्यामुळे मात्र एकच मात्र धाव येईल या बॉलवर. डॉट बॉल येतोय का ते सुद्धा बघण्यासारखं आहे. डॉट चेंडू असलम आल्यात नवीन बॅटर आणि 10 धावा धाव फलकावरती नावेद सरचा खेळ या ठिकाणी. या ओव्हर मध्ये समाधान पाटील काय गोलंदाजी करतायत. ओ काय चेंडू होता, अक्षरशः ब्लॉक होल मध्ये यॉर्कर करत असताना या यॉर्करच्या सहाय्याने आता ओव्हरची समाप्ती होते आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धाव फलकावरती मुक्ताईनगर 11 संघाची 10 धावा, 1 गडी बाद. नावेद सर बाद असतील. चला लगेच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण यायचं आहे. 21 मिनिटांचा टायमर सेट आहे 7 ओव्हर साठीचा, त्यामुळे बघा जर पेनल्टी पासून वाचायचं असेल तर वेळेतच तुम्हाला ओव्हर सुरू करावा लागेल आणि वेळेतच संपवावा लागेल. चंद्रशेखर पाटील यांचा पहिलाच बॉल, समोरच्या दिशेला टाकलेला चेंडू, समोर उडवण्याचा प्रयत्न होता सय्यद जुनेद यांचा आणि बॅटने बॉलचा तेवढा संपर्क यावेळेला झाला, परंतु प्रॉपर कनेक्शन मात्र मिळालं नाहीये. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये या ठिकाणी जर बघितलं तर डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यासाठीचा प्रयत्न यशस्वी राहिला यावेळेला पहिल्याच बॉलवरती चंद्रशेखर पाटील यांचा. याही वेळेला आडव्या बॅटने डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बॉलवर पोहोचलेत योगेश, बॉलला परत करतील तोपर्यंत मात्र धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. एकूण सिंगल. असलम साठी फुल टॉस बॉल आणि असलमने फुल टोल वसूल केलाय का? होय नक्कीच. या बॉल वरती असलमच्या बॅट मधून बॉल एक सीमारेषा पलीकडे हा चौकार. आणि या 4 धावा प्राप्त करत असताना असलम पाहायला मिळत आहेत. 15 धावा धाव फलकावरती. आक्रमण चढवले चंद्रशेखर पाटील यांच्यावरती कारण फुल टॉस बॉल होता. यावेळेला चांगला चेंडू अपील आहे कारण गुडलेंथला पडल्यानंतर बॉल सरळ राहणार. बघितलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेला असलमचा झाला आणि बॉल अगदी बॅटच्या जवळून निघून गेलाय. कौतुक करावं लागेल या चेंडूचं चंद्रशेखर पाटील यांचं. निर्धाव चेंडू टाकलाय
आणखी एक वेळ फुल लेंथचा बॉल, गुड लेंथला चांगला क्षेत्ररक्षण. हो, रनआउटचा चान्स होता, चान्स कुठेतरी गमावला का, कारण क्षेत्ररक्षकाचे अगदी डोक्यावरती हात गेलेत, कारण त्यांना माहिती होतं पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने हा चेंडू टाकला होता आणि धाव येते या बॉलवरती. एक सिंगलच्या मदतीने 2 ओव्हर पॉवर प्लेच्या समाप्त 17 धाव फलकावरती टीम मुक्ताईनगर 11 संघाच्या. आणि दुसऱ्या बाजूला टीचर्स क्रिकेट क्लब चोपडा संघाने चांगली सुरुवात केली आहे पॉवर प्ले मध्ये, जशी पाहिजे त्या पद्धतीने एक विकेट सुद्धा नावे केली आहे समाधान पाटील यांनी. नवे सर जे की हार्ड हिटर बॅटर सलामीला येतात आणि वेगाने धावा करण्यासाठी जाणले जातात टीम मुक्ताईनगर 11 संघासमोर, परंतु आज मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांची विकेट पाहायला मिळाली. चला, टाइमर सेट आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये वेळ कमी घ्यावा लागेल. सय्यद जुनेद स्ट्रायकिंगला, डीप मध्ये मिड विकेटला. बॉलवरती एक धाव सहजतेने प्राप्त होती आणि एक धाव पूर्णही केली आहे, कारण असलम यांना स्ट्रायकिंगला आणण्याचा प्रयत्न सय्यद जुनेद यांचा झाला आणि नक्कीच येणाऱ्या काही बॉल्समध्ये तेही बघण्यासारखं आहे, कारण हे बॅटल महत्त्वाचं राहणार आहे. संजोग पाटील आणि असलम यांचं बॅटल, दोघी समान ताकदीचे हे दोन्ही खेळाडू. एका बाजूला जर बघितलं तर या पद्धतीची गोलंदाजी करतात संजोग. बघा, पहिलाच बॉल असलम यांच्या समोर ठेवला, ड्राईव्ह साठीचं आमंत्रण दिलं आणि सरळ शरीराचा वेध घेतलेला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. 18 धाव फलकावरती तिसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि खरं तर आता कुठे थोडासा धावांवरती अंकुश लावलाय टीम टीचर क्रिकेट क्लब संघाने. चोपडा संघ याच पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा देत नाही, वारंवार विकेट मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाचा असतो. एका गुड लेंथ वरती, एका गुड स्पॉट वरती गोलंदाजीचा प्रयत्न या संपूर्ण संघाचा राहिलाय आजच्या दिवसामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला मुक्ताईनगर संघ सुद्धा तेवढा समान ताकदीचा आहे, प्रयत्न करेल मोठा धावांचा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, टॉपेज चालाय, फटका फसलाय आणि सय्यद जुनेदचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय. खेळ समाप्त झालाय सय्यद जुनेद यांचा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न कुठेतरी असफल पाहायला मिळाला. चला लवकर बाहेर या. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे संजोग पाटील. खरं तर हा गोलंदाजच खास आहे, जर बघितलं तर फार कमी धावा खर्च करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. या टप्प्यावरची गोलंदाजी करतात. आणखी एक विकेट येऊ शकते. बॉल हवेत, पकडला गेला झेल आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार दिनेश शिर्केंचा खेळ इथे होतोय समाप्त. आणि बघा, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दिनेश शिर्के सारखा बॅटर मैदानाच्या बाहेर पाठवला संजोगने. मी अगोदरच बोललो की जी स्ट्रेंथ आहे ना संजोग पाटील यांच्याकडे, या टप्प्यावरचे गोलंदाजी करतात, खरं तर फिंगर रोल करत असताना बॉलवरती पाहायला मिळाले. व्हेरिएशन ज्या पद्धतीने विविधता आहे, अनेक प्रकारचे चेंडू त्यांच्याकडे उपलब्ध. याही वेळेला जर बघितलं तर बाहेर काढलेला चेंडू थोडासा आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतोय. थोडासा जर बघायला झाला तर दाखवायला वेगळं आणि खेळायला वेगळं पाहायला मिळालं या बॉलवरती. असं वाटलं की बाहेरच्या दिशेने वळवतील बॉलला, परंतु आतमध्ये घेऊन आले. ऑफ कटर पाहायला मिळाला, त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 3 ओव्हर समाप्त आणि 20 धावा धावफलकावरती. 20 लॉस ऑफ 3. आता मात्र थोडेसे दबाव
या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळतोय मुक्ताईनगर 11 संघाला, कारण या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 विकेट आली आहे. जर पहिलं बघितलं तर सय्यद जुनेद यांना साल्ट केलं चौथ्या बॉलवरती, नंतर 5व्या बॉलवरती अगदी पहिल्याच बॉलवरती दिनेश शिर्केंचा खेळ समाप्त केलाय. आणि बघण्यासारखं आहे, कारण गोलंदाजी मार्कवरती चौथा ओव्हर घेऊन कोण येतील गोलंदाज. नक्कीच मला असं वाटतं चंद्रशेखर पाटील आल्यात. नक्कीच चंद्रशेखरच आहेत गोलंदाजी मार्कवरती. ती चौथ्या ओव्हरची सुरुवात. पहिलाच बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर. धनवंत अहिरराव पहिल्याच बॉलवरती अगदी क्लास दाखवत आहेत 6 धावांसाठी. थँक्यू. 6 धावांच्या मदतीने 26 धावा. पुन्हा एक वेळ कट करण्याचा प्रयत्न अतिरिक्त उसळी या बॉलवरती पाहायला मिळते आहे. त्यामुळे मात्र कुठे हा फटका खेळण्यासाठीचा प्रयत्न झाला होता धनवंत यांचा, परंतु डॉट चेंडू टाकण्यासाठी यशस्वी होता यावेळेला चंद्रशेखर पाटील. आता सुद्धा त्याच प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा यावेळेला शरीराचा वेध घेतलेला चेंडू पाहायला मिळतोय. ओळखलं चंद्रशेखर यांनी की थोडासा शफल करतात, स्वतःला जागा बनवतायत आणि त्याच पद्धतीने त्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. थोडासा टप्पा आपल्याकडे खेचला, त्यामुळे बॉल अधिकच आतमध्ये आला आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. आता सुद्धा कट केला आहे, गॅप भेटला आहे, बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनकडे आणि बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे या 4 धावांसाठी. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा. पंचाकडे टायमर सेट आहे, त्यामुळे नक्कीच वेळेतच संपवावे लागतील हे षटक. तर बघितलं तर 4 ओव्हर 37 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंगला पुन्हा एक वेळ धनवंत. पहिलाच बॉल बॅटची आतील कडा लागत बॉल स्टल वरती जाऊन आदळतोय. येऊ मिसा डेफिनेटली हिट. दांडी उद्ध्वस्त केली आहे. धक्का क्रमांक 4 लागतोय मुक्ताईनगर 11 संघाला. थँक्यू. स्क्वेअर लेग पंच टाइम किती बाकी आहे? मिडल ऑर्डर बॅटर, मिडल ऑर्डर फिनिश हिटर म्हणून मुक्ताईनगर संघासाठी पहिलाच बॉल जर बघितलं तर समोरच्या दिशेला फटका खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण. यावेळेला सॅम त्या ठिकाणी होते आणि या 4 धावा झबी सरांच्या पहिलाच बॉल आणि चौकाराने सुरुवात. खरं तर अशा पद्धतीने अशा मॅचेस मध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र अपेक्षित नसतं खेळाडूंकडून, परंतु चूक झाली आहे आणि ती मान्यही करावी लागेल.
41 धावा धावफलकावरती होतात. पुन्हा एक वेळ झबी सर स्ट्रायकिंगला. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक डोक्यावरून मॅचचे 2 बॉल आणि 2 बॉलवरती लागोपाठ 2 चौकार झबी सर मैदानाच्या आतमध्ये बरसत आहेत. आणि बघा मागचे 2 बॉल 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्या आहेत. तिसऱ्या बॉलवरती थोडासा दबाव असेल योगेश चौधरी यांच्यावरती, कारण विकेट जरूर नावी केली आहे परंतु 2 चौकार सुद्धा आले आहेत. यावेळेला जर बघितलं तर स्लोवर 1 बॅटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल येत असताना 45 धावा धावफलकावरती होतील. 4.4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत या पहिल्या डावातला समाप्त होतोय. आता बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. खूप वेळ बॉल हवेत. कॅच ड्रॉप झालाय. खरं तर खूप वेळ बॉल हवेत तो आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होते जरूर, तो कॅच मात्र कंप्लीट करू शकले नाहीये. जीवदान या ठिकाणी मिळते. एक सिंगल धाव त्याचबरोबर मिळेल. 46 धावा 46. पुन्हा एक वेळ योगेश चौधरी सज्ज. आता जर बघितलं तर आडव्या बॅटने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा 46. लॉस ऑफ 4. टीम मुक्ताईनगर 11. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 7 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 12 चेंडू शेष आहे, म्हणजेच की 2 ओव्हरचा खेळ या पहिल्या डावातला आणखी बाकी असेल. धावसंख्या 46. 46 धावा. यावेळेला जर बघितलं तर कट केला गेलाय झबी सरांच्या बॅटमधून. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये हा प्रॉपर फटका पाहायला मिळतोय. ठीक आहे, तुम्ही आतमध्ये या तुम्ही. थँक्यू डीजे, थँक्यू. चला स्टार्ट करायचं आहे, तुम्ही आतमध्ये या. धावसंख्या धावफलकावरती या 4 धावेच्या मदतीने 50 धावा. भालेराव सर रेडी राहायचंय. यानंतरचा आपला आणि चाळीसगाव संघाचा सामना आहे. किंग्ज 11 जळगाव. पन्नास धावा 50. आणखी एक वेळ जर बघितलं तर मिडॉच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन यावेळेला झालं नाहीये. त्यामुळे मात्र या बॉलवरती एकच मात्र धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावते. 51 धावा. 6व्या ओव्हरचा खेळ चाललाय आणि 6व्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाधान पाटील या ओव्हरला पूर्ण करतायत. मागच्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर चांगली गोलंदाजी केली होती. या टप्प्यावरची गोलंदाजी खासियत आहे या खेळाडूची. आखोटाब्याचा बॉल टाकला होता, गतीने पेश केला. जर बघितलं तर खेळपट्टीवरती अधिक उसळी मिळाली या चेंडूला. त्यामुळे मात्र हा निर्धाव चेंडू टाकण्यासाठीचा प्रयत्न सक्षम राहिलाय समाधान पाटील यांचा. डॉट बॉल पेश करतायत. 51 धावा. आणखी एक वेळ बॉल हवेत आहे आणि बॉल मैदानाच्या बाहेर आहे. अस्लमची ताकद यावेळेला कामाला येते आणि हा षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. 57 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या आहेत. 57. आता जर आणखी विकेट बघितलं तर आडव्या बॅटने फोटोग्राफर आणि वारंवार प्रयत्न चालला असला यांच्या आडव्या बॅटने खेळण्याचा परंतु लाईन मात्र कुठेतरी जर बघितली तर समोरच्या फटक्यांची व्हायला मिळते आहे. खरं तर इन्व्हिटेशन देत आहेत समाधान पाटील समोरच्या फटक्यांसाठीच.
अनुभव आहे समाधान पाटील यांच्याकडे. अनुभव झळकतोय त्यांच्या गोलंदाजीमुळे, कारण एक महत्वाची विकेट त्यांनी आपल्या नावी केली होती. यावेळेला पुन्हा एक वेळ प्रयत्न समोरच्या दिशेला झाला होता. वेगाने प्रस्तुत करत असताना या डिलिव्हरीला 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावा, 57. इथले 6 चेंडू बाकी आहेत पहिल्या डावातले. चला लगेच शेवटचं ओव्हर स्टार्ट करा. चला सर, शेवटचीच मिनिटं आपल्याकडे शेष आहे. खरं तर 2 मिनिटांच्या अगोदर तुम्ही स्टार्ट केला, त्यामुळे पेनॉल्टी आपल्याला नसणार आहे. तर वेळ संपला असता तर नक्कीच पेनॉल्टी आपल्याला असते, परंतु यावेळेला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक अफलातून प्रयत्न आहे. नक्कीच बघण्यासारखं इंटरेस्टिंग राहतील यावेळेला. परंतु धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. एकूण दोन धावांच्या मदतीने 59 वर धावसंख्या जाऊन पोहोचेल. तर या ठिकाणी या डॉट बॉल एक विकेटने या ठिकाणी समाप्ती होती आहे या इनिंगची. 66 धावा बनवणे मुक्तनगर 11 संघाने 67 धावा बनवायच्या टीम टीचर क्रिकेट क्लब चोपडा संघाला. चला मुक्ताईनगर लगेच दाखल व्हा. मुक्ताईनगर टीम
सर गोलंदाजी ट्रॅक वरती एका बाजूला पाहायला मिळतील आपल्याला महेश पाटील. पहिलाच बॉल महेश पाटील ड्राईव्ह करत असताना सिंगलच्या मदतीने खातं ओपन केलं जातं या दुसऱ्या डावात. समाधान वाघ आणि त्यांच्या सोबतीला महेश पाटील ही सलामीची जोडी. समाधान पाटील महेश पाटील या सलामीच्या जोडीने प्रभावशाली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये चोपडा संघाकडून आणि जाणले जातात मोठ्या फटक्यांसाठी. सुरुवातीलाच मोठे फटके खेळण्यासाठीचे. पहिलाच बॉल जर बघितला तर उडवून देण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात या ठिकाणी समाधान पाटील करतायत. नावीज जर बघितलं तर एक अनुभवी आणि डावखुऱ्याताचे गोलंदाज आहे. त्यांना माहिती आहे अँगलने गोलंदाजी बाहेर काढण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. बॅटिंगही त्या पद्धतीची करू शकले असते परंतु आज मात्र ते खेळी मोठी एक्झिक्यूट करू शकले नाहीये. बघितलाय बॉल हवेत आहे. प्रॉपर फटका आहे. बॉल मिड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे. समाधान पाटील यांच्या बॅटमधून मॅक्झिमम 6 धावा. थँक्यू. खरं तर स्लाइटली ओव्हर पिच बॉल होता आणि ओव्हर पिच बॉलवरती अगदी इझी होऊन जातं, सोपं होऊन जातं अशा पद्धतीने फटका खेळला आणि तेच केलं यावेळेला समाधान पाटील यांनी. या 6 धावा अगदी सहजतेने मिळवल्या. आता बघण्यासारखं कोणत्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळतील. बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते परंतु यावेळेला मात्र नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल जवळ आदळतोय. खरं तर 3 खेळाडू त्या ठिकाणी जमा झाले, 3 क्षेत्ररक्षक जमा झाले आणि त्यांच्या तिघांच्याही मधोमध हा बॉल पाहायला मिळतोय. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने आता स्ट्रायकिंगला महेश पाटील. महेश पाटील यांच्यासाठी आणखी एक समोर टाकलेला चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती जो फटका खेळला आणि त्याच पद्धतीने हा ड्राईव्ह केलाय. या खेळाडूची खासियत आहे पहिल्या काही ओव्हर्समध्ये टिकून राहण्यासाठी जे जाणले जातात. संयमाचा खेळ पहिल्या ओव्हरमध्ये, त्यानंतर मात्र काही काळ जर खेळपट्टीवरती टिकले तेव्हापासून एक्सलरेट करतात खेळीला, तर शेवटपर्यंत थांबण्याचं नाव घेत नाही हे खेळाडू. त्यामुळे यांचीही बॅटिंग इंटरेस्टिंग राहिली आहे या स्पर्धेत. इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, प्रॉपर टायमिंगने हा धमाका. थँक्यू. तर या ठिकाणी सिक्सर पाहायला भेटतोय. 6 धावा येतील. 6 धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. टीम टीचर्स क्रिकेट क्लब चोपडा 67 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला चोपडा संघ. सुरुवात वेगवान झाली आहे. या पॉवर प्ले मध्ये अगदी 15 धावा झाल्यात. 15 धावा 15. जबी सर आल्यात आता गोलंदाजी ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर आणि आणखी एक एक्सपिरियन्स गोलंदाज. स्ट्रायकिंगला समाधान पाटील, मग असं महेश पाटील आहेत. पहिलाच बॉल बॅक ऑफ द हँड, स्लोवर वन, बॅटच्या खालून निघून गेला. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. तर खुल्या गटातली स्पर्धा खेळतात जबी सर, त्यानंतर प्रीमियर लीग खेळत असतात. आता येणाऱ्या आगामी काळामध्ये 1, 2, 3 आणि 4 जानेवारीला मलकापूर प्रीमियर लीगचा सीझन 3 यांच्या नियोजनातून मलकापूर येथे पार पडेल. तर स्वतः अनेक लीग्स या ठिकाणी नियोजित करतात. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. वाईट बॉल. तर तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी केली आहे. तिसरे पंच इन ऍक्शन असतील. रेफरलची मागणी केली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमने, बॉलिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. त्या ठिकाणी व्हाईट बॉल या ठिकाणी चेक करायचा आहे. रेफरलची मागणी केली आहे या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर रेफरल या ठिकाणी सक्सेसफुल. नक्कीच फेअर डिलिव्हरी डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
यावेळेला जर बघितलं तर डाऊन दी लेग पंचांचा इशारा. आत्ता मात्र व्हाईट बॉल आहे. अगोदरचा चेंडू जर बघितला तर आउटसाईड दी ऑफ खूप जास्त बाहेर म्हणजेच की यॉर्कर लेंथवरची गोलंदाजी झाली. यावेळी ते पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न झालाय, त्यामुळे पंचांनी या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलाय. डाऊन दी लेग होता, एक्स्ट्रा जोडला जाईल. धावफलकावरती 16 धावा. स्लोवर 1. पुन्हा एक वेळ एक मात्र धाव. 17 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा सामना 5 ओव्हरचा होणार आहे. नक्कीच तोही सामना पाहण्याजोगा आहे. एका बाजूला जर बघितलं तर 40गाव संघ, त्यांच्या विरोधात किंग्स 11 जळगाव. स्लोवर 1 आणि खराब यष्टीरक्षण पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी धाव आली आहे. खरं तर अशा पद्धतीने जर बाईच्या स्वरूपात धावा गेल्या तर निश्चितच कुठेतरी सोपं होऊन जातं. रन चेज मध्ये थोडेसे निराश आहेत झबी सर यावेळेला, कारण ही धाव नव्हती, ती धाव त्या ठिकाणी आली आहे. 32 बॉल 49 धावांचं समीकरण. दुसरा ओव्हर जो की पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये नक्की सुरू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आता जर बघितलं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एका धावेसाठी हा फटका खेळून काढलाय. 19 धावा 19. महेश पाटील समाधान पाटील या दोघांची जोडी. आणखी एक वेळ खराब यष्टीरक्षण. रन आउटचा चान्स आहे, मात्र रन या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यष्टीरक्षक या ठिकाणी हसतायत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये ही धाव नव्हती आणि ती धाव पुन्हा एक वेळ पाहिली जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहेत, मात्र या ओव्हरमध्ये आल्यात 5 धावा. 20 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 20 30 बॉल मध्ये 47 करायचे आहेत. 30 बॉल 47 धावांची गरज. यावेळेला फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुलटोल वसूल मात्र करतील समाधान पाटील. दीपक आले आहेत यावेळेला. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डाऊन दी लेग व्हाईट बॉल. सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली आहे आणि आक्रमक सुरुवात समाधान पाटील या ओव्हरची करतायत. आता एक वेळ बोलत बघितला तर बॉल हवेत, मात्र अस्लम बॉल पर्यंत नाही पोहोचणार आणि पुन्हा एक वेळ बॉल जातो एक टप्पा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर थोडासा लोअर फुलटॉस हा चेंडू होता. याही वेळेला फटका खेळण्याचा मोठा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. समाधान पाटील मागच्या 9 बॉल मध्ये 23 धावांवरती खेळतायत, ज्यामध्ये 3 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. पुन्हा एक वेळ प्रॉपर टायमिंग ओव्हर द बॉल हेड आणि यावेळेला मात्र या शक्ती प्रदर्शनने दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये समाधान पाटील की याच पद्धतीने बॅटिंग करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हा षटकार. थँक्यू. 26 बॉल 30 धावांची गरज.
याही वेळेला खराब चेंडू, खराब बॉल गॅप मध्ये आहे आणि याही वेळेला बॉल अगदी डिप्स खेळवाले लाईनच्या पलीकडे 4 धावेंसाठी. 25 बॉल 26 धावेंची गरज आहे. 25 मध्ये करायच्या 26 धावा. आतापर्यंत जर बघितलं तर या ओव्हर मध्ये मात्र ठीकठाक पिटाई झाली आहे. पुन्हा एक वेळ समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत नाही पोहोचणार गॅप मध्ये आणि बॉल अगदी जातो या शेवटच्या बॉलवरती सीमारेषा पार चौकार. 24 बॉल 22 धावेंची गरज. 24 बॉल मध्ये करायचे आहेत 22 धावा. चौथा ओव्हरचा खेळ या ठिकाणी झबी सर गोलंदाजी ट्रॅक वरती. 24 बॉल 22 ची गरज. लोअर फुल टॉस थोडासा पायावरती ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एकदा पाहायला मिळते आहे. म्हणजेच की एका धावेच्या मदतीने धावसंख्या 46 इथून करायच्या आहेत 21 धावा पुढच्या 23 बॉल मध्ये. समाधान पाटील 12 बॉल 37 धावांवरची आक्रमक खेळी. मागच्या ओव्हर मध्ये अक्षरशः धावा ठोकल्या आहेत परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार नव्हते. बॉली जातो डीप खेळवाडीच्या पलीकडे एक टप्पा सीमा पार. आणखी एक वेळ चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या साह्याने आता मात्र गरज असेल इथून 17 मात्र धाव्यांची. 22 बॉल मध्ये 17 धावा करायच्या आहेत. या वेळेला दशा खराब. दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके आणि हेच काही सांगत असताना समाधान पाटील चौकार. थँक्यू डीजे. आता गरज आहे इथून मात्र 6 धावा आल्यात म्हणजेच की 11 धाव्यांची गरज आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल. आता मात्र करायचे आहे तिथून 10 धावा. 10 ची गरज आहे. 10 धावेची गरज 21 बॉल मध्ये येणाऱ्या. त्यामुळे मात्र या ओव्हर मध्ये बघण्यासारखं आहे कारण समाधान पाटील आता 47 धावांवरती खेळतायत. या वेळेला कट केलाय. बॉल फिरलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का आणि नक्कीच दुसरी ही धाव कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट अव्वल दर्जाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 15 बॉल मध्ये 49 धावेंवरती खेळता आहे समाधान पाटील ज्यामध्ये 5 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे. मात्र 8 धावेंची गरज इथून पुढच्या 20 बॉल मध्ये 8 धावेंची गरज. या वेळेला डाऊन दी लेग दिशा भरकटले या वेळेला झबी सर. त्यामुळे आणखी एक डाऊन दी लेग चेंडू पाहायला मिळाला. खरं तर या ओव्हर मध्ये सुद्धा धावा करण्याचा प्रयत्न झालाय. नक्कीच धावा ही आल्यात. 7 मात्र धाव्यांची गरज. आणि या सिंगल धाव्यांच्या मदतीने आजच्या दिवसातला अर्धशतक झळकावला आहे समाधान पाटील यांनी. समाधान पाटील काय खेळाडू आहे. काय बॅटिंग पाहायला मिळाली आणि खरं तर कौतुक करावं लागेल समाधान पाटील यांचं. जळगाव टीचर स्पोर्ट्स क्लब आयोजित शिक्षक क्रिकेट चषकामध्ये आणखी एक अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू. बॉल हवेत आहे. असलम बॉलच्या खाली आहे. यावेळेला चुकी मात्र करणार नाही. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला आणि आता 19 बॉल 6 धाव्यांची गरज.
18 बॉल आणि 6 धावांची गरज. आणि जर बघितलं तर 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने आता मात्र 2 धावांची गरज या मॅच मध्ये आहे चोपडा संघासाठी. थँक्यू. 2 धावांची गरज आहे आणि पुन्हा एक वेळ समाधान पाटील स्ट्रायकिंगला. काय या सामन्याचा मोठा फटका खेळून आपल्या स्टाईलमध्ये फिनिश करतील समाधान पाटील या सामन्याला, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. नक्कीच जर बघितलं तर समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना हा बॉल सिंगल येते आहे. सिंगलच्या मदतीने आता मात्र एका धावेची गरज आणि विनिंग फटक्यासाठी संजोग पाटील स्ट्रायकिंगला आहेत. बॉल हवेत आणि या एका धावेच्या मदतीने आता हा सामना जिंकलाय टीम क्रिकेट क्लब चोपडा संघ. अभिनंदन चोपडा संघ आणि वेल प्लेड मुक्ताईनगर 11. यानंतरचा सामना लगेच सुरू होईल आणि तो सामना असेल 6 षटकांचा. 6 षटकांचा सामना. आपण हा पुढील सामना या ठिकाणी घेणार आहोत. पॉवर प्ले त्यात 2 षटकांचा असेल आणि 2 बॉलर 2 ओव्हरी टाकतील.